नमस्कार महाराष्ट्रात. आज खूप सॉर्टेड फ्लाईट होणार होती. 2च सेक्टर मी ऑपरेट करणार होते आणि 2 डेड हेड करणार होते. पण मला उतरायचं होतं मुंबईमध्ये आणि उतरले अहमदाबादमध्ये. तुम्ही थंबनेल तर वाचलंच असेल. हे मुंबईचंच हॉटेल आहे ऑर्किड. इथे आमचं खूप सुंदर वेलकम झालं. नक्की काय झालं होतं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सो स्टे ट्यून. हा आहे मुंबईचा अथांग असा सुंदर समुद्र. नक्की झालं असं होतं, माझे 2 सेक्टर होते, पुणे गोवा, गोवा मुंबई. मुंबईमध्ये मी लँड होणार होते, पण वेदर इतकं खराब होतं की मुंबईमध्ये आम्ही 2दा ट्राय केलं, जे आमचं मॅक्झिमम लिमिट आहे, पण आम्ही लँड नाही झालो. सो आम्हाला अहमदाबादला उतरावं लागलं आणि अहमदाबादमध्ये उतरल्यानंतर जे 18 पॅसेंजर होते ते राजकोट किंवा राजस्थान त्यांना जायचं होतं ते तिथेच उतरले. पण सिक्युरिटी चेक तर करावे लागते, त्यामुळं त्यांचे बॅग्स काढल्यानंतर बाकीच्या बॅग्स चेक केल्या गेल्या आणि मला काय डेड हेडिंग फ्लाईट मिळाली नाही. त्यामुळे मला पुढचा पॅटर्न दिला गेला, जो होता चेन्नई लेवल. तुमच्याबरोबर पण असं कधी झालं आहे का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. सो आता आम्ही चेन्नईमध्ये उतरलो आहोत आणि चेन्नईमध्ये उतरल्यावरती आम्हाला खूप सुंदर असं हॉटेल मिळणार आहे. ह्यावेळी खूप चांगले चांगले हॉटेल्स दिले जातात आहेत. सो आय एम सो एक्सायटेड. तुम्हीही बघा ते कोणतं हॉटेल आहे ते. आणि जर का फ्लाईट डायवर्ट झाली तर नक्की तुमचे पॅसेंजरचे राईट्स काय असतात हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं तर मला नक्की कॉमेंट करा. तुम्हाला परत तर सोडलंच जातं, पण बाकीही काही गोष्टी असतात, जसं की मील म्हणा किंवा हॉटेल म्हणा, किंवा तुम्हाला जर का जायचं नसेल तर काय केलं जातं हे नक्की तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगेलच. सो हे चेन्नई OMR ह्या स्ट्रीटवरती आम्हाला दिलेलं होतं नोव्होटेल हॉटेल, जे खूपच सुंदर आहे आणि याचं कोलॅब आहे IBIS बरोबर. हे त्यांची लॉबी सेक्शन आहे आणि लॉबीमध्ये तुम्हाला प्ले स्टेशनसुद्धा मिळेल, जे तुम्ही खेळू शकता. तर ब्रेकफास्ट माझा, मी आता थोडं वेट लॉस जर्नीकडे आहे, त्यामुळे मी फ्रूट्स, एग्ज आणि डोसा एवढंच खाल्लं होतं आणि मला सिंगल ऑक्युपन्सी मिळाली होती बरं का. सो या रूमची राणी मीच असणार आहे, दुसरं कोणी नाही येणार आहे माझ्याबरोबर रूम शेअर करायला. सो मला सिंगल बेड दिला होता आणि रूमची जी टूर आहे ती आपण आता बघूयात. सो नोव्होटेलचे असे कीज असतात, तुम्हाला माहीतच असेल, आणि मला नोव्होटेलच्या प्रॉपर्टीज प्रचंड आवडतात. स्पेशली ही प्रॉपर्टी किंवा मुंबईचे जे जुहूच्या जवळचं आहे ते अप्रतिम आहे. आणि वॉशरूमसुद्धा चांगला आहे, म्हणजे स्पेस आहे याच्यामध्ये. 2 वेगवेगळे सेक्शन्स आहेत. हा सिंगल बेड आहे, क्वीन साईज. तुम्हाला एक सोफा दिला जातो आणि हा असा टेबल की जिथे तुम्ही खाऊ शकता. आणि ही जी पडद्यावर डिझाईन आहे ना, ही बघून मला कुनाफाची आठवण येते. म्हणजे कुनाफावरती कसं टाकलेलं असतं ते गनाश, तसंच वाटतं. हा व्ह्यू आहे, एवढा काही छान नाही आहे व्ह्यू, ठीकठाक आहे, बट ठीक आहे, चलता आहे. मस्तपैकी आता गरम पाण्याने आंघोळ केलेली आहे आणि मी माझा हेअर वॉश पण केलेलं आहे, कारण मला टाईमच मिळत नव्हता. म्हणलं आता पुल आउट झालंच आहे तर हॉटेलमध्येच हेअर वॉश पण करून घ्यावं. आता यानंतर मी करणार आहे माझं छोटूसं जे आहे स्किन केअर रुटीन. तुम्हाला जर का डिटेलमध्ये बघायचं असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तो तुम्ही बघू शकता, की ज्याच्यामध्ये मी काय काय प्रोडक्ट्स वापरते, जे एकदम असं 10 मिनटं पण नाही, मला वाटतं 5 मिनटामध्ये माझं स्किन केअर होऊन जातं. ॲज यू कॅन सी माय स्किन. कारण मला काही तसे टचवूड मला काही प्रॉब्लेम्स नाहीत स्किनमध्ये. सो बेसिक स्किन केअरच मी प्रिफर करते. हायड्रेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. तर नक्की जाऊन तो पण व्हिडिओ बघा. मी छान 2-4 तास झोपले होते. आता म्हटलं ऑर्डर करूयात. सो इकडचा बर्गर फेमस आहे आणि मी तोच ऑर्डर करणार आहे. सो मला आता क्रूचा कॉल आला आहे आणि त्या म्हणतात पूल साईडला आपण जाऊया. सो मी क्विकली चेंज करते आणि तुम्हाला पूलचा व्ह्यू दाखवते. सो मी चेंज वगैरे केलं आहे आणि हा माझा आउटफिट आहे. आपण पूल साईडला असं जाऊयात, जमलं तर बघू, जिम पण करूयात.
पूलमध्ये आली आहे. पूलमध्ये गेल्यामुळे केस परत ओले झालेत. ते थोडेसे आपण ड्राय करून घेतलेत आणि थोडंसं शावर परत गरम पाण्याने घेतलं आणि बघूयात आता बुफेमध्ये जाऊन काहीतरी थोडंसं हलकं फुलकं मी सूप किंवा स्टार्टर वगैरे घेईन. पण असं सेट ऑफ क्रू छान असेल ना तर मग मजा येते. म्हणजे आता आम्ही 5 जणी होतो, 5च्या 5 आम्ही पूलमध्ये गेलो होतो आणि खूप मस्ती केली, रील्स वगैरे बनवले आणि मजा आली. म्हणजे खूप दिवसांनी मी पण पूलमध्ये गेले. मला स्विमिंग येत नाही दो, पण ते फ्लोटिंग डिवाइस घेऊन आम्ही फ्लोट करत होतो. बट मजा आली, छान. चला आता आपण खाऊन घेऊयात काहीतरी. सो रात्री मला विशेष भूक नव्हती. मी थोडेसे वेजीज आणि ग्रिल चिकन मागवलं होतं, ते खाऊन मी झोपणार होते. त्याबरोबर मी फ्रेश लाईम वॉटरही मागवलं होतं आणि फायनली आम्ही लँड होणार होतो आता पुण्यामध्ये. आम्ही पुण्यात लँड झाल्यावरती हे इतकं सुंदर दृश्य मला पाहायला मिळालं, कारण पुण्यातच पालखी येणार होती त्यामुळे. आणि ह्याच हॅपी नोटवरती माझा दिवस एंड झाला. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.